कॅप्टन खरात अध्यक्ष असलेल्या मिरगाव येथील श्री शिवनिका संस्थानासाठी दारणा धरणातनं पाणी आरक्षित झालं। 39 लाख लिटर पाण्याची मंजुरी मिळाली। 31 जुलै 2020 रोजी हा शासन निर्णय काढण्यात आलेला होता। तत्कालीन महाविकास आघाडीच्या सरकारनं हा निर्णय घेतला। पाणी आरक्षित करण्याबाबतचा शासन निर्णय आता एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलेला आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय आणि याच बातमी संदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत। राहुल वाघ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। राहुल, काय अधिकचे अपडेट्स? खरं तर आपण बघितलं तर कॅप्टन अशोक खरात याचे एक एक कारनामे बाहेर यायला सुरुवात झालेली आहे। कॅप्टन खरात अध्यक्ष असलेल्या मिरगाव येथील श्री शिवनिका संस्थांसाठी दारणा नदीतून 39 लाख लिटर पाणी आरक्षित करण्यात आलेलं होतं। त्यासाठी तत्कालीन ठाकरे सरकारने त्याला मंजुरी दिलेली होती। या संदर्भातला 31 जुलै 2020 रोजी शासन निर्णय करण्यात आला होता आणि या जीआरची प्रत आता एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलेली आहे। खरं तर 2020 साली दुष्काळ होता आणि त्याच साली कोरोनाचा संकट देखील महाराष्ट्रावर होता आणि अशाच वेळी हा शासन निर्णय करण्यात आलेला होता। तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आरक्षित केलेले पाणी खासगी संस्थांच्या वळाल्याचा देखील आता आरोप करण्यात येतोय। याचा अर्थ असा आहे की अशोक खरात याचा आता मंत्रालयातील दबदबा असल्याची बाब देखील उघड होत आहे। सौरभ, निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स राहुल तुमच्याकडनं घेऊ। तुर्तास धन्यवाद। दरम्यान आपण बघतोय की खरातच्या शिवनिका संस्थांसाठी धरणातनं पाणी मंजूर झालेलं आहे आणि हीच ती प्रत आपण बघतोय। ही शासन निर्णयाची प्रत एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलेली आहे। पाणी आरक्षित करण्याबाबतचा हा शासन निर्णय दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय। हीच ती प्रत ज्यात आपण खाली अगदी स्पष्टपणे निर्णय वाचू शकतोय। खरातच्या शिवनिका संस्थांसाठी या धरणातनं दारणा धरणातनं पाण्याची मंजुरी आणि तब्बल 39 लाख लिटर पाण्याची मंजुरी। 31 जुलै 2020 रोजीचा 5 वर्षांपूर्वीचा हा शासन निर्णय आणि आता अशी अनेक प्रकरणं सुद्धा समोर येत आहेत।